जय जिजाऊ जय शिवराय। मी ॲडव्होकेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी। तर विषय असा आहे की लैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहिती आहे का? लैंगिक हिंसा कशी केली जाते? महिला लैंगिक हिंसा गुपचाप का सहन करतात? महिलांनी लैंगिक हिंसेच्या विरोधात आवाज कसा आणि का उठवला पाहिजे याविषयी खूप महत्त्वाचं आज बोलणार आहे। भारतात स्त्रिया विरोधात होणाऱ्या सामान्य गुन्ह्यांपैकी बलात्कार हा चौथा मोठा गुन्हा आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरात 3 पैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात कधी ना कधी स्वतःच्या जोडीदाराकडून अथवा इतरांकडून शारीरिक लैंगिक हिंसेचा सामना करावा लागला आहे। त्यामध्ये हिंसेमुळे स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम होताना आणि अनेकदा त्या एड्स सारख्या आजारांना बळी पडताना आपल्याला दिसतात। तर 2019 मध्ये महाराष्ट्रात बाल लैंगिक अत्याचाराच्या 65,058 केसेस दाखल झाल्या। बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये तब्बल 94.6% प्रकरणामध्ये बाल लैंगिक अत्याचार परिचयाच्या व्यक्तीकडून तर 53.7% प्रकरणामध्ये कुटुंबातल्या अथवा नात्यातल्या व्यक्तींकडून होताना म्हणजे दिसतो। तर बलात्काराचा सामना कसा करावा लागलेल्या भारतातील 5 मुलांपैकी एक मूल हे महाराष्ट्रातील आहे। आपल्या घराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलाचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार होतो। त्यांच्याच ओळखीचे विश्वासातील पुरुष, उदाहरणार्थ काका, मामा, चुलत भाऊ, लांबचा भाऊ, मावस, असं म्हणजे मावस भाऊ म्हणा किंवा शिक्षक असतील, यांच्याकडूनही म्हणजे हा अपराध आजकाल आपल्याला समाजामध्ये आणि पेपरमध्ये वाचायला भेटतो की हा अपराध यांच्याकडूनही होताना दिसत आहे। तर मुलांचे शोषण करणारे मुलांच्या शाळा, मैदान आणि अगदी शाळेच्या बसमध्ये असू शकतात किंवा तुमच्या जवळच्या नात्यातले सुद्धा असू शकतात। आणि ही गंभीर आकडेवारी म्हणजे काय, तर ज्या काही आकडेवारी आपण आता गेली 10 वर्षापासून बघतोय, तर त्या आकडेवारीमध्ये म्हणजे वाढ होताना आपल्याला दिसत आहे। 2000 जवळपास आपण बोलायचं म्हटलं तर 2015 पासून जरी आकडेवारी बघितली तर आज 2024 आहे। तर या आकडेवारीमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीमध्ये म्हणजे कमी गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हायचं सोडून गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्षे वाढतच चाललेलं आहे। गुन्हेगारीला म्हणजे आळा न बसता म्हणजे त्याचं प्रमाण आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे वाढत चाललेले आपल्याला पाहायला मिळतात, पेपरमधून वाचायला भेटतात किंवा आकडेवारी आपण अनेक संस्थांची सरकारी ज्या काही संस्था आहेत गुन्हेगारीवरती काम करणाऱ्या त्यांच्या आकडेवारीत किंवा जिथे जिथे गुन्ह्याची नोंद केली जाते त्यांची आकडेवारी बघितली तर ती वाढलेलीच आपल्याला दिसत आहे। असे म्हणजे अनेक हजारो गुन्हे म्हणजे होतात। त्यातले काही ठराविकच गुन्हे म्हणजे पोलीस स्टेशनला म्हणा किंवा महिला आयोगाकडे म्हणा किंवा बाल आयोगाकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु सर्व गुन्हे बऱ्याच वेळा म्हणजे दाखल होत नाहीयेत। त्याला अनेक कारणे असतात, सामाजिक म्हणा, कौटुंबिक म्हणा किंवा त्यांची वैयक्तिक म्हणजे मानसिकता म्हणा किंवा त्यांचं कमी असलेलं वय। आता बालकांना गुन्हा कसा दाखल करायचा किंवा काय करायचं ते काही कळत नसतं। आणि ही गंभीर आकडेवारी फक्त दाखल झालेल्या गुन्ह्याची आपण बोलू शकतो किंवा बघू शकतो, परंतु जे गुन्हे दाखलच नाही झाले तर त्याविषयी काय? मुलं आपल्यावरील अन्याय सहन करतात, दिवसांदिवस गप्प राहतात कारण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि अशा गोष्टी बोलणं सुद्धा निषिद्ध आहे। आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर बऱ्याच वेळा म्हणजे बालवयीन म्हणजे मुली असतात किंवा तरुण मुली असतात, त्यांना कुठे ना कुठे म्हणजे ह्या बाल लैंगिक हिंसाचाराला त्या बळी पडतात, परंतु त्या घरामध्ये कोणाला सांगायचं म्हणजे टाळतात। का टाळतात? तर आपण जर घरात सांगितलं तर नको, आपल्याला आपलं कॉलेज बंद करतील किंवा आपलं शिक्षण बंद करतील, आपल्याला शाळेला जाऊ देणार नाहीत, क्लासला जाऊ देणार नाहीत, आपलं लग्न करून टाकतील, या भीतीपोटी सुद्धा म्हणजे शालेय मुली असतील किंवा म्हणजे महाविद्यालयीन मुली असतील हे सांगत नाहीत। किंवा नांदणारी सून असेल तर तिला पण एक भीती असते की आपण जर आपल्यावर हा जो काही म्हणजे परपुरुषाकडून किंवा नात्यातील परपुरुषाकडून हा जो काही म्हणजे अत्याचार होतोय तो जर आपण आपल्या सासूला, सासऱ्यांना किंवा
सख्या सासऱ्यांना, सासूला किंवा आपल्या स्वतःच्या नवऱ्याला जर सांगितला तर मग आपलं नाणं मोडल, ही सुद्धा म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते. मग त्यामुळे त्या सहन करत जातात, परंतु त्याला कुठेही म्हणजे त्याची कुठेही वाच्यता करत नाहीत किंवा कुणालाही सांगत नाहीत. मग या पद्धतीनं असे प्रवृत्ती, गुन्हेगारांची प्रवृत्ती ही बळावते आणि तशीच म्हणजे फोपत जाते आणि त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला म्हणजे एक इनडायरेक्टली प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. तर मला असं सांगायचं आहे की असं इनडायरेक्टली प्रोत्साहन महिलांनी, मुलींनी किंवा युवतींनी म्हणजे इनडायरेक्टली प्रोत्साहन नाही म्हणता येणार, परंतु त्या भीतीपोटी गप्प बसल्यामुळे ते प्रोत्साहन म्हणजे भेटलं जातं. तर त्या प्रोत्साहन नाही भेटणार त्या तरी या गुन्ह्या म्हणजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे कुठेतरी म्हणजे सजा भेटली पाहिजे किंवा या आपल्यावर होणाऱ्या गुन्ह्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, यासाठी महिलांनी प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. तर आपण जर बघितलं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानुसार 2019 मध्ये महाराष्ट्रात म्हणजे मुलींवरील बलात्काराच्या 3117 केसेस दाखल झाल्यात, असं म्हणजे आकडेवारी सांगते. आणि देशभरात मुलांवरील बलात्काराचे, मुलं पण आहेत त्याच्यामध्ये, तर 26,192 गुन्हे नोंदवले गेले. आता सरकारी आकडेवारीनुसार 2016 ते 2018 दरम्यान कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या केसेसमध्ये तब्बल 79% वाढ झाली आणि 2016ला 2016 मध्ये 539 केसेस आणि 2017 मध्ये 570 केसेस, 2019 मध्ये 965 केसेस, 2020 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याच्या 201 तक्रारी म्हणजे आल्या आणि त्या 2018च्या पहिल्या 7 महिन्यामध्ये तर देशभरात लैंगिक छळाचे 27,533 गुन्हे नोंदवले गेले. म्हणजे इंडिया सस्पेंड या म्हणजे पेपरमध्ये 2019 मध्ये देशभरामध्ये लैंगिक छळाचे 1,20,400 गुन्हे नोंदवले गेले. आता ही जर आकडेवारी बघितली तर म्हणजे आपल्याला चक्कर येण्यासारखं आहे. आता बलात्काराचं जर बघितलं तर 32,033 आणि विनयभंग बघितले तर 88,367. 2018च्या तुलनेत 2019 मध्ये स्त्रिया विरोधी गुन्ह्यामध्ये 7.3% म्हणजे वाढच झालेली आपल्याला पाहायला भेटते. तर त्याच्यामध्ये काही कमी झालेलं आपण म्हणजे आपल्याला पाहायला भेटत नाही. बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 18.9% वाढ आणि 2019 मध्ये आपल्याला ती आढळून आलेली आहे. आता लैंगिक छळ आणि हिंसा म्हणजे काय, तर लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष केल्या जाणाऱ्या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतीचा समावेश होतो. शारीरिक, तोंडी किंवा हावभाव किंवा इतर माध्यमातून स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध केलेली लैंगिक कृती आणि वर्तन यालाच आपण लैंगिक छळ व्याख्येमध्ये धरलं जातं. तर स्त्रियांना दुय्यम मानून त्यांचा अपमान करणे हा देखील म्हणजे लैंगिक छळ आहे. महिलेच्या इच्छेविरुद्ध केलेली कोणतीही कृती लैंगिक छळामध्ये धरली जाते. लैंगिक छळ म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला एक उदाहरणादाखल मी सांगते की मीना 16 वर्षाची आहे आणि तिचे आई बाबा दोघेही कामाला जातात. ते दोघेही कामाला गेल्यावर तिच्या आईचा भाऊ घरी येतो. मीनाला काही तरी आणायला सांगायच्या बहाण्यांनी तिच्या अंगाला स्पर्श करतो, जबरदस्ती पप्पी घेतो आणि हे केलेलं कोणाला सांगितलं तर तूच घाणेरडी आहे असं सगळ्यांना सांगेन असं तो तिला ब्लॅकमेल करतो किंवा सांगतो. तर मीना 12 वर्षाची आहे. ती शाळेत एसटीने जाते. उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण देऊ तर जाते तेव्हा एसटीत तिच्या ओळखीचे काका रोज तिला आपल्या मांडीवर जबरदस्ती बसवतात आणि तिच्या छातीला हात लावतात. तिचा हात जबरदस्ती त्यांच्या म्हणजे आता नको त्या जागेला लावायला सांगतात. हे कोणाला सांगितलंस तर तुला मारून टाकेन अशी तिला धमकी देतात आणि अशा पद्धतीने तिला ब्लॅकमेल करतात. आता तिसरंच उदाहरण सांगायचं म्हटलं तर शकुंतला ज्युनियर कॉलेजला जाते आणि रस्त्यावरून जाताना काही मुलं तिला बघून गाणी म्हणतात किंवा तिच्या दिसण्यावर, ड्रेसवर कमेंट्स करतात आणि फिल्स कॉलेजमध्ये एका मुलावर
समजा दुसऱ्या एका मुलीचं तिच्या एखाद्या कॉलेजमधल्या मुलावर प्रेम आहे, पण तो तिला म्हणतो तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझ्याबरोबर शरीर संबंध ठेव, आता नाही ठेवलंस तर तुझं माझ्यावर प्रेमच नाही. ही सुद्धा म्हणजे ब्लॅकमेलिंग करणं, ही एक म्हणजे लैंगिक छळच आहे. आता नसरीन उदाहरणार्थ आणखीन एक उदाहरण देते तुम्हाला की नसरीनचा मित्र तिला मोबाईलवरून तिच्या इच्छेविरुद्ध मुला मुलींचे नग्न फोटो व्हिडिओ पाठवितो. आणि परत दुसरं आणखीन उदाहरण सांगायचं तर कलिकाचा तिच्या फेसबुकवरील फोटो वापरून काही मुलं त्याचे अश्लील फोटो तयार करतात म्हणजे काही मुलींचे, आणि या पद्धतीने सुद्धा म्हणजे त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, छळलं जातं. जुलीला जर समजा उदाहरणार्थ शाळेत जाताना काही मुलं जबरदस्तीने तिला घेऊन जातात आणि तिच्यावर बलात्कार करतात. आता आणखीन एक खेडेगावातलं उदाहरण सांगता येईल तर उदाहरणार्थ एखादी गावातली राधाताई आहे आणि त्या गावात राहतात, तिचा नवरा बाहेर गावी गेलेला असतो काही कमाईनिमित्त म्हणा किंवा काही कामानिमित्त. हे तिच्या दिराला समजल्यावर तो तिच्या घरी येतो आणि तिच्या बरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो. तर लीना इंजिनियर आहे, ती कंपनीत काम करते, तिला घरी जायला उशीर होतो. हे काही लोक रोज बघायचे आणि एक दिवशी कोणीही सोबत नाही हे बघून तिला जबरदस्तीने म्हणजे गाडीतून घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार करून कोणी नसलेल्या ठिकाणी तिला फेकून दिलं. तर रेखाबाई गावातील सावकाराच्या शेतात कामाला जातात. एक दिवस त्यांना काम करता करता उशीर झाला होता, हे सावकाराच्या लक्षात आल्यावर तिला घरी सोडण्याचा निमित्ताने जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार म्हणजे त्या सावकारानं केला. आपल्या बरोबर किंवा इतर कोणाबरोबर ही अशा घटना म्हणजे घडत असतात, तर आपण गप्प न बसता बोलायला पाहिजे किंवा हिंसा करणाऱ्यांची तक्रार पोलीस स्टेशनला केलीच पाहिजे. कारण आपण बोललो नाही तर हे गुन्हेगार आपल्यावर अन्याय करत राहतील आणि अशा प्रकारचे कृत्य करायला गुन्हेगारांचे धाडस वाढत जाईल. त्यामुळे गप्प बसू नका, आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल विश्वासू व्यक्तीशी बोला आणि गुन्हेगाराची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जरूर करा. आता हिंसेचे स्त्रियावर होणारे काय परिणाम असतात, तर जर अशा प्रकारच्या हिंसेला जर महिला बळी जात असतील तर मग त्यांना त्यांच्या शारीरिक हिंसेचे परिणाम काय होतात तर ते आपण बघूयात. तर त्यामध्ये महिलांचे म्हणजे अशा धरपकडमध्ये हात मोडणं किंवा त्यांना भाजणं, डोक्याला काही इजा होणं किंवा महिला म्हणजे स्वतःच म्हणजे स्वतःच्या अंगावर ऍसिड टाकून भाजून घेतात किंवा म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न करतात किंवा चाकूचे वार या गुन्हेगारांकडून केले जातात किंवा अंतर्गत जखमा केल्या जातात किंवा मग त्या महिलेला पण म्हणजे अशा गुन्हेगारीमधून ॲनिमिया होणे किंवा डोकेदुखी होणे, धडधडणे, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उच्च रक्तदाब म्हणजे कुठेतरी तिला टेन्शन येतं आणि तिचं म्हणजे रक्तदाब वाढतो, PCOD, फ्रस्ट्रेशन किंवा झोप लागत नाही की म्हणजे तिला असं काही काही म्हणजे महिलांना काय होतं की आता आपल्यावर हे जे हा जो म्हणजे बलात्कार झालाय किंवा हे जे आपल्याला सहन करावं लागतं ते कुठंतरी कुणाला तरी सांगितलं पाहिजे असं तिला सतत विचार येत राहतो, चिंता वाटत राहते आपलं कसं होईल, काय होईल, पुढं कोणाला सांगायचं, सांगितलं तर काय होईल, नाही सांगितलं तर काय होईल, अशी चिंता लागून राहते आणि मग तिला रात्र रात्र झोप येत नाही किंवा मग या विचारातून मग तिला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो, शारीरिक आणि त्या अटॅक मधून शारीरिक अपंगत्व येऊ शकतं, शारीरिक कुठलेही गंभीर आजार पण उद्भवू शकतात किंवा ती एखाद वेळेस आत्महत्येचा प्रयत्न करून ती स्वतःचा मृत्यू करून घेऊ शकते किंवा अनेक आजार उद्भवल्यानंतर त्या आजारातून तिचा आजारांमुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर व्यक्तीवर होणाऱ्या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे झालेल्या त्रासासाठी लवकर दवाखान्यात जाणं, आपल्यावर होणाऱ्या हिंसेला प्रतिकार करणं आणि सुरक्षित राहणं. मानसिक आता हे झाले शारीरिक परिणाम काय होतात महिलांवरती, मुलींवरती किंवा मग तर त्याच्यामध्ये आणखीन एक मानसिक जो काही परिणाम आहे तर मानसिक परिणामामध्ये व्यक्तीवर झालेले हिंसेचे जसे शारीरिक परिणाम दिसतात तसेच मानसिक परिणामही म्हणजे होतात. तर ते व्यक्तीच्या बोलण्या वागण्यामध्ये झालेल्या बदलामुळे आपल्याला समजतात. समजा आई एक बोलते आणि मुलगी एक बोलते तर त्याच्यातून कळतं की ही नेमकं वेगळंच काहीतरी बोलते, तिचा आत्मविश्वास कमी होतो किंवा तिला आत्मविश्वासच राहत नाही किंवा निर्णय तिला घेता येत नाहीत आणि निर्णय घेण्याची तिची क्षमता कमी होते. स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे
म्हणजे खूप होतं, कारण स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्यांना असं काही त्यांच्यासोबत वाईट घडलं तर त्या फार म्हणजे सतत चिंतेमध्ये आणि विचारामध्ये पडतात. त्यांना असुरक्षित वाटतं, कोणाबद्दल विश्वास वाटत नाही किंवा नैराश्य येतं त्यांना जीवनामध्ये की आता जीवनच नकोसं, जीवन संपलं पाहिजे किंवा भीती वाटते सतत, किंवा सतत म्हणजे तिचा जरी अपराध नसेल आणि तिच्यावर अन्याय जरी झालेला असेल तरी स्त्री ही स्वतःलाच अपराधी समजून तिच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि तिला स्वतःलाच अपराधी वाटायला लागतं. खूप हायपर होतात म्हणजे, कारण की त्यांना असं वाटतं की आपल्यावर होणारा अन्याय आपण कोणाला सांगू शकत नाही, तर हायपर होतात, चिडचिड करतात. सेल्फ बिलीफ सिस्टीम जे काही म्हणजे तिचं आहे तर ते स्वतःचं म्हणजे कोलमडून जातं आणि तिचं स्वतःवर म्हणजे नियंत्रण राहत नाही. तर तिचे जे काही मूड आहेत ते ऑन ऑफ होतात, म्हणजे कधी तिला चांगलं जगू वाटतं तर कधी जगू वाटत नाही आणि मग परत ती स्वतः संशयाच्या नजरेतून बघत राहते. स्वतःविषयीच्याच भावना म्हणजे स्वतःलाच म्हणजे कमीपणाची भावना वाटू लागते आणि परत मग ती सतत आत्महत्येचा विचार करते. नकारात्मकता तिची विचार करण्याची, जीवन जगण्याची वाढत जाते आणि मग काहीतरी म्हणजे अंगात आल्यासारखं, मग अंगात येण्याचा प्रकार किंवा हिंसेमुळे झालेल्या मानसिक परिणामासाठी लवकरात लवकर म्हणजे समुपदेशन घेणं किंवा सायकिस्ट्रिकचं मदत घेणं किंवा त्यांचा सल्ला घेणं, आपल्यावर होणाऱ्या हिंसेला प्रतिकार करणं हे गरजेचं असतं. हे जर शारीरिक आणि मानसिक परिणाम तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही मुलींना किंवा महिलांना एकटीला कुठे पाठवलं नाही पाहिजे आणि तिच्या सुरक्षेची काळजी कुटुंबाने पण घेतली पाहिजे, तिने पण घेतली पाहिजे. स्वतःहून एकटीनं कुठं जाण्याचं धाडस नाही केलं पाहिजे आणि जरी केलं म्हणजे तिचे एखादी चांगली मैत्रीण म्हणा किंवा कुटुंबातील सदस्य म्हणा सोबत गेले पाहिजेत. आता पुढे लैंगिक परिणाम काय होतात हे आपण आता बघितले की मानसिक आणि शारीरिक परिणाम, परंतु आता पुढे लैंगिक परिणाम या बाल मुलींवरती किंवा शालेय मुलींवरती, महाविद्यालयीन मुलींवरती किंवा ह्या नवीन झालेल्या जे काही लग्न झालेल्या मुली असतात किंवा ज्या महिला असतात त्यांच्यावर काय होतात पुढे चालून लैंगिक परिणाम. तर ते लैंगिक परिणामामध्ये काय, तर व्यक्तीवर आपल्या झालेल्या लैंगिक हिंसेमुळे काय होतं की त्यांच्या लैंगिकतेवरही परिणाम होतात. आता ते पुढील प्रमाणे आपल्याला म्हणजे दिसून येतात. तर ते म्हणजे वेदना देणारा संभोग, म्हणजे त्यांना म्हणजे स्त्री त्यांच्या पतीसोबत समजा संबंध ठेवताना त्रास होतो किंवा लैंगिक म्हणजे आजाराचे संक्रमण होते, म्हणजे जे काही समजा HIV असेल किंवा त्या संबंधित आणखीन महिलांचे काही आजार असतील किंवा मग ओटीपोटीचे वेदना होतात किंवा मग मूत्रमार्गात संसर्ग म्हणजे होणं किंवा गर्भधारणा करत असताना म्हणजे गर्भपात होतो किंवा वंध्यत्व येतो, म्हणजे त्यांना कायमचं वांजपणा येऊ शकतो. कमी वयात मग गर्भाशय काढण्याची पण म्हणजे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागते कधी कधी. मग लैंगिक अत्याचार, लैंगिक इच्छा पूर्ण होत नाही किंवा कमी होते, म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे लैंगिकतेबद्दल घाण वाटणे किंवा तिरस्कार वाटणे किंवा नकोसं वाटणे आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेमुळे संधी सोडाव्या लागतात. आपल्यावर झालेल्या लैंगिक हिंसे संबंधी पहिले काय करायला पाहिजे की आपण दवाखान्यात जायला पाहिजे, तसेच लैंगिक तज्ज्ञाचीही जरूर मदत घ्यायला पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या हिंसेला प्रतिकार करा व सुरक्षित राहा. तर त्यामध्ये सामाजिक परिणाम सांगता येतील. तर जर सामाजिक परिणाम म्हणजे काही समाजातल्या लोकांना माहीत असेल व्यक्तीवर स्त्रियावर होणाऱ्या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होताना आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे पुढील प्रमाणे आपण म्हणजे बघू शकतो. तर स्त्रियांना जीवन म्हणजे जगावंच वाटत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही, कुठेही त्यांना समाजामध्ये हिंडावं वाटत नाही, फिरावं वाटत नाही आणि ते हिंडणं फिरणं म्हणजे त्यांना अवघड वाटतं, कारण कुठेतरी म्हणजे समाजात चर्चा केली जाते आणि मग त्यामुळं त्यांचा पूर्ण म्हणजे निराशा येऊन कुठेही त्या बाहेर पडू शकत नाहीत. मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा कुटुंब उद्ध्वस्त होते. स्त्रियांना घरगाव सोडावं लागतं. मुलींना स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. मग असं जर काही प्रकार घडले तरी त्या ज्या मुलीवर घडलाय त्याच्यावरती तर होतोच, परंतु इतर मुलींनाही मग नंतर रोखलं टोकलं जातं.
की नाही त्या मुलीचं असं झालं, मग आता आपलं तुझं होऊ नये त्यासाठी तू घरात बस, तुला नाही शिकवायचं, तुला नाही बाहेर पाठवायचं, किंवा तू जाऊ नको, हिंडू नको, फिरू नको, त्या पोरीचं असं झालं, मग असं म्हणजे आईवडिलांनाही भीती बसते आणि त्या मुलींनाही वाटतं हा अरे माझ्या मैत्रिणीचं तसं झालं म्हणजे माझंही होईल का. मग ती एक भीती बसून इतर मुलींवरही म्हणजे परिणाम समाजावरही वाईट होतात. सगळ्या बाजूनी म्हणजे जे काही अन्याय झालेल्या मुली असतात किंवा महिला असतात तर त्यांच्यावर सगळ्या बाजूने परत नंतर कुणी ना कुणी म्हणजे त्यांचा छळ आणि पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग सगळ्या बाजूने त्या स्वतः म्हणजे हातबल होतात आणि मग स्वतःला कमी समजायला सुरुवात करतात. आता मुलांच्या जबाबदारीचं प्रेशर वडिलांचं बघून मुलंही आई बरोबर वाईट वागतात, म्हणजे असा समाजामध्ये आपल्याला पाहताना दिसून येतं. तर स्वतःला महत्त्व न देणं, खूप त्रास करून घेणं, मग या महिला ज्या काही म्हणजे पीडित महिला आहेत किंवा ज्या लैंगिक छळाला म्हणजे बळी पडलेल्या महिला आहेत तर यांना असं वाटतं की म्हणजे बरं त्यांचा स्वतःवर विश्वास राहत नाही आणि त्या कुणावरच विश्वासही ठेवू शकत नाहीत आणि आर्थिक स्वावलंबी होऊ देत नाहीत किंवा स्त्रियाकडे माणूस म्हणून बघितलं जात नाही. असे म्हणजे सामाजिक परिणाम आपल्याला होताना या लैंगिक छळाचे पाहायला भेटतात. आपल्यावर होणारी हिंसा सहन करू नका. आपल्या आई वडिलांना, विश्वासू नातेवाईकांना, लेडीज वकिलांना, लेडीज पोलिसांना, महिला तक्रार निवारण केंद्र आहे, महिला आयोग आहे, महिला समाजसेविका आहे, यांची मदत घ्या. कारण गुन्हेगारांना सजा मिळणं गरजेचं आहे आणि समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी प्रयत्न करणं पण काळाची गरज आहे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकता कामा नये. प्रतिकार करा आणि सुरक्षित राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलाच आहे. तरी पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून विचारू शकता. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.